काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा साहेबांचा फोटो त्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी लावला नव्हता. आज साहेबांचा फोटो वापरून हे लोक मतं मागतात. म्हणजे खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे. हा मतदारसंघ पूर्वी जसा होता तसा राहिलेला नाही. कारण मतदारसंघाची रचना ही फार विचित्र झालेली आहे. ते PN साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी सर्वांची म्हणून आम्ही राहुलभाईंच्या मागे ठामपणे उभा राहिलो. एवढी निष्ठा कशी काय साहेब? शेतकऱ्यांना कसा रोजगार मिळेल किंवा त्यांना 4 पैसे घरामध्ये कसे येतील याचा विचार करून साहेबांनी राजकारण केले. साहेबांनी जातीपातीचं राजकारण तर कधीच केलं नाही. PN पाटील साहेबांचं एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे की साहेबांकडे कुठलाही माणूस गेला तो कुठल्या पक्षाचा आहे किंवा तो कुठल्या गटाचा आहे हे साहेबांनी कधीच बघितलं नाही. माझ्याकडे माणूस एखादा कामाला आला तर मी त्याला कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या गटाचा मी कधी विचारत नाही. प्रकाश मुगडे हे लोकांमध्ये राहणारा माणूस आहे, ग्राउंडवरती काम करणारा माणूस आहे, शेतकऱ्यांबरोबर राहणारा माणूस आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा आणि इथल्या कामगारांचा आवाज मी 100% उठवायचा मी प्रयत्न करणार. हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे, कामगारांना पण माहिती आहे. निकाल हा 100% आमचा विजय निश्चित आहे. दर्शक नमस्कार. KK न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक त्या पार्श्वभूमीवरती आज आपण बघायला गेलो तर करवीर तालुक्यामध्ये आहे. करवीर तालुक्यामधील सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघामधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत उमेदवार रेखाताई प्रकाश मुगडे यांच्यासोबत आज आपण चर्चा करणार आहे, संवाद साधणार आहे आणि त्यांचं जे काही व्हिजन आहे ते जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. वहिनी साहेब, KK न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. नमस्कार. मी रेखाताई प्रकाश मुगडे. आम्ही आमचे दैवत आदरणीय स्वर्गीय आमदार PN पाटील साहेब आणि आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते राहुलभाई पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून ही इलेक्शन लढत, सांगरूळ जिल्हा परिषद मतदारसंघातून ही इलेक्शन लढत आहे. कशा पद्धतीचा वहिनी साहेब प्रतिसाद भेटत आहे आपल्याला? प्रतिसाद खूप चांगल्या प्रकारे आम्हाला मिळत आहे. आम्ही या भागात पूर्ण घर टू घर लोकांशी संपर्क साधलेला आहे. 2-3 वेळा आमच्या तिथं त्यांना भेटून झालेला आहे आणि त्यांचा साहेबांच्या बद्दल, मुगडे साहेबांबद्दल खूपच म्हणजे चांगलं त्यांनी काम केलेलं आहे. त्यांच्याबद्दल आम्ही म्हणजे त्यांच्याबद्दल चांगले मतं त्यांनी व्यक्त केलेले आहेत. त्यांना स्वतःहून त्यांनी हे केलेलं आहे की आमचा त्यांना पूर्ण हे आहे आणि आम्ही तुम्हाला आम्ही पाठिंबा देणार आणि साहेबांच्या कामाचा आम्हाला कौतुकच आहे. त्यांनी आमच्याशी संपर्क साधून आमच्या समस्या सगळ्या जाणून घेऊन आमच्या समस्या सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केलेला आहे. आणि ह्या फक्त राजकारणाचा दृष्टिकोन म्हणून त्यांनी हा राजकीय हे केलेलं नाही. गेले 7 वर्ष त्यांनी या कामात त्यांनी इथे काम चालू आहे. त्यांनी 7 ते 8 वर्ष संपर्क आहे हे इथं ह्या भागात त्यांनी गेले 7 वर्ष ह्या भागात त्यांनी संपर्क लोकांशी साधलेला आहे. आणि विटाई चंद्राई सामाजिक शैक्षणिक फाउंडेशनच्या वतीने त्यांनी काही उपक्रम राबवलेले आहेत. त्यामध्ये त्यांनी नेत्रदान शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, परत 10वी-12वी विद्यार्थ्यांचे सत्कार समारंभ असतील. त्याचबरोबर त्यांनी पालकांचे आणि शिक्षकांचे सत्कार समारंभ घेतलेले आहेत आणि त्यांना पुढील वाटचालीस प्रोत्साहन दिलेले आहेत विद्यार्थ्यांना. त्याचबरोबर त्यांनी कुस्तीचे मैदाने भरवलेले आहेत, फुटबॉल स्पर्धा घेतलेल्या आहेत. त्याचबरोबर त्यांनी क्रिकेटच्या स्पर्धा घेतलेल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या पेन्शनची कामं केलेली आहेत. त्याचबरोबर विधवांच्या पेन्शनची कामं केलेली आहेत. अपंगांना मदती केलेली आहेत. अशी गेलं तर काम भरपूर आहे त्यांची, अशी भरपूर कामं त्यांनी केलेली आहेत. त्याच्यामुळं त्यांना ह्या भागात चांगला प्रतिसाद आहे. एकंदरीत बघायला गेलं तर 4 ते 5 दिवसांवरती निवडणूक आहे. तुमचा काय अभ्यास आहे या मतदारसंघाविषयी? कसं आहे की हा मतदारसंघ जो आहे हा वाड्या वस्तीने विणलेला मतदारसंघ आहे. डोंगराळ भाग आहे आणि ह्या डोंगराळ भागामध्ये तसं पाहिलं तर रोजगार कमी आहे. पूर्वी सांगरूळमध्ये मोठी बाजारपेठ होती आणि सांगरूळमध्ये बाजारपेठ असल्यामुळे त्या ठिकाणी थोडाफार रोजगार उपलब्ध होत असे. परंतु आता मागच्या ह्या 10 वर्षामध्ये सांगरूळमधली संपूर्ण बाजारपेठ ही बीडशेड आणि पलीकडे काळ्यामध्ये गेलेली आहे. त्यामुळं बऱ्याचशा अडचणींना इथल्या शेतकऱ्यांना सामोरे जावं लागतंय. आज तसं पाहिलं तर वाड्या वस्त्यावरची लोक तशी बरीचशी शिक्षणापासून पण वंचित आहेत आणि नोकऱ्या नसल्यामुळं मोलमजुरी करून खाणारी सर्व कुटुंब आहेत. त्यासाठी ह्या लोकांना कुठेतरी आपल्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमचे नेते आदरणीय राहुलभाई
पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली या लोकांना कुठेतरी आपण मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण पुढच्या काळात प्रयत्न करणार आहोत. कसा प्रतिसाद तुम्हाला कसा भेटत आहे? अतिशय चांगला प्रतिसाद आहे. मागच्या 10-12 वर्षापासून मी ह्या भागात काम करतोय. हा मतदारसंघ पूर्वी जसा होता तसा राहिलेला नाही, कारण मतदारसंघाची रचना ही फार विचित्र झालेली आहे. नदीच्या पलीकडं भामटे आणि चिचवडे, अलीकडं सांगरुळ, खाटांगळे, पासार्डे, पाचट्टेवाडी, आरडेवाडी, उपवडे, नावेजीवाडी, पेंढुरकरवाडी, दुर्गुळवाडी, स्वयंभूवाडी, 2 धनगरवाडी, कारंडेवाडी, शिपगरवाडी, बोलोली, विठलायवाडी, आमशी, वाघोबाची वाडी, मारुळ, भैरेश्वर, गणेशवाडी, दोंडेवाडी, केकतवाडी, तेरसवाडी, मांढर, चापोडी आणि वरचा जो भाग आहे पलीकडचा तो पूर्वी त्या मतदारसंघात होता. जो नवीन पाडळी मतदारसंघ निर्माण झालाय, हे पाडळीचा मतदारसंघ फोडून तो पलीकडचा जो मतदारसंघ आहे त्या पलीकडच्या मतदारसंघातली चापोडी, मांढर, तेरसवाडी, भोगमवाडी, कदमवाडी आणि मल्लवाडी हा बेरकळवाडी, दोनवाडी हा जो भाग घेण्यात आलाय. त्यामुळे ह्या मतदारसंघातून मग इकडून तिकडे संपर्क करायचं खूपच अवघड होतं. परंतु मी गेल्या 6 महिन्यामध्ये त्या भागात सुद्धा चांगला संपर्क केला आणि त्या भागातून सुद्धा मला चांगला रिस्पॉन्स आहे. कारण की मी गेले वर्षभर, मी गेले 3-4 वर्ष राबतोय, लोकांशी संपर्क करतोय, कोणाच्या काय अडीअडचणी असतील ते सोडवण्याचा प्रयत्न करतोय. मग ते हॉस्पिटलमधले काय अडचणी असतील, कुणाच्या तहसीलदार कार्यालयामधले काही अडचणी असतील, कोणाच्या पोलीस स्टेशनमधल्या काही अडचणी असतील, कुणाचा रोजगाराचा काही प्रश्न असेल, तर त्यासाठी मी कायम धडपडत असतो. त्यामुळे लोकांचा प्रचंड उत्स्फूर्त प्रतिसाद आहे. ज्या गावात जाईल त्या गावातनं आम्हाला भरपूर चांगला लोकांचा प्रतिसाद मिळतो. कसा म्हणजे खरं बघायला गेलं तर एवढ्या आता तुम्ही ह्या वाड्या वस्त्यांच्या वरती फिरलाय, त्याच्यामुळे तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत. इथल्या काय हो लोकांच्या प्रमुख अपेक्षा काय आहेत? काय काय कामं तुम्ही म्हणजे जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर इथं प्रामुख्यानं करणार आहात? गरजा ओळखून कसं आहे आता की ह्या भागामध्ये सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे तो पाण्याचा प्रश्न आहे. पूर्वी 20 वर्षापूर्वी जर बघितलं तर आम्ही लहान असताना साधारणतः 25-30 वर्षापूर्वी इथं पाण्याचा खूप मोठा प्रश्न होता. पाणी पावसाळ्यातच फक्त हरवळीला यायचं. म्हणजे नदीच्या खालचा भाग म्हणजे हरवळ, बरोबर, म्हणजे नदीच्या अगोदर हरवळीच्या अगोदर ओढा. तर ह्या हरवळीला पाणी फक्त पावसाळ्यात असायचं. आदरणीय बोंद्रे दादांच्या आशीर्वादानं उपवडे डॅम झाला आणि उपवडेच्या डॅम झाल्यामुळं आमदार पी.एन. पाटील साहेबांनी सुद्धा त्या ठिकाणी बरीच कामं चांगली केली आणि त्या माध्यमातून दर महिन्याला किंवा 15 दिवसाला पाणी येतं. परंतु ते पाणी आम्हाला आमच्या पूर्ण 12 वाड्या, आमशी, पासार्डे आणि खाटांगळे आणि मारुळ ह्या गावांना ते पाणी पुरत नाही. बरोबर. गेल्या 25-30 वर्षापासून त्या डॅम मधला गाळ काढलेला नाहीये आणि तो गाळ जवळजवळ नाही म्हटलं तर 30% गाळ त्या डॅम मध्ये साचलेला आहे. हे डॅम मधला गाळ काढण्यासाठी मी सरकार दरबारी 100% मी प्रयत्न करणार आणि जर सरकारी दरबारी प्रयत्न करून कुठल्या तरी फंडातनं किंवा लोकवर्गणीतनं का व्हायना तो गाळ काढायचा प्रयत्न करून लोकांचा पाणी प्रश्न हा 100% सोडवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. म्हणजे प्रमुख जर का बघितलं तर इथं पाणी प्रश्न आहे. पाणी प्रश्नासोबत अजून काय साहेब प्रश्न येतो पेंडिंग? अजून कसं आहे की आमच्या इथं 2 देवस्थानं चांगली आहेत, 3 देवस्थानं चांगली आहेत. एक म्हणजे खाटांगळीची विठलाई, दुसरं म्हणजे स्वयंभूवाडीचं स्वयंभू देवस्थान, तिसरं म्हणजे भैरेश्वरचा भैरोबा आणि सांगरुळचा आमचा ज्योतिबा. तर ही जी देवस्थान आहेत तसं पाहिलं तर ह्या संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यातच नाही तर बाहेरच्या जिल्ह्यातनं सुद्धा या ठिकाणी पर्यटक येत असतात. महादेवाचा डोंगर असेल तर ही देवस्थानं जी आहेत ही तशी नावाजलेली देवस्थान आहेत आणि लोकांचा ओढा ह्या भागात आहे. परंतु रोडची अटॅचमेंट नसल्यामुळं ह्या भागाला तसा उठाव मिळत नाही. मग आता ह्या आमची पासार्डेच्या वरच्या बाजूला जी पाचाकटेवाडी आहे त्या पाचाकटेवाडीपासून पलीकडच्या खोरीमध्ये जाण्यासाठी एक वेतवडे नावाचं गाव आहे. त्या वेतवडेतून ही खोरी आमची जोडली गेली पाहिजे. कारण ती खोरी जर जोडली तर त्या भागातली सुद्धा लोक लांबून प्रवास न करता जवळच्या जवळ ही बाकीची देवस्थानं आमची करू शकतात. दुसरी गोष्ट
पलीकडे मासुर्ली खोरी आहे. हम्म. मासुर्ली खोरी आहे. तर धनगरवाडा जो आहे, स्वयंभूवाडीच्या वरच्या बाजूला धनगरवाडा जो आहे, त्या धनगरवाड्यापासून स्वयंभूवाडीतनं धनगरवाड्यातून पलीकडची जी खोरी आहे, सुळे कोदवडे असेल किंवा मासुर्ली खोरी असेल, ती मासुर्ली खोरी सुद्धा इकडे जर जोडली गेली तर बऱ्यापैकी तिकडचे पर्यटक किंवा तिकडचे जे भक्त आहेत, हे आमचे विठलाई असेल, ज्योतिबा असेल, स्वयंभू देवस्थान असेल किंवा भैरवाचं देवस्थान असेल, या ठिकाणी ती लोक येऊन दर्शन घेऊन या भागामध्ये थोडं हॉटेलचं जाळं निर्माण होऊ शकतं, 4 लोकांना रोजगार मिळू शकतो. तर ते जाळं विणायचा 100% आम्ही या ठिकाणी प्रयत्न करू. वहिनी साहेब, तुम्हाला मी विचारतो की महिलांच्यासाठी इथं रोजगाराची कोणतीही साधनं नाही आहेत, मात्र शेतीवरती पूर्णपणे सगळे उपजीविका त्यांची सुरू आहे. बरोबर. मग तुम्ही जिल्हा परिषद सदस्य झाल्यानंतर तुमच्या डोक्यात काय आहे महिलांना धरून, की रोजगारासाठी म्हणा किंवा त्यांच्या कामासाठी म्हणा? महिलांना बचत गटामार्फत काही आम्ही त्यांना रोजगार वगैरे उपलब्ध करून देण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू. काही कामं, काही घर बसल्या कामं त्यांना आम्ही मिळवून देण्याचा प्रयत्न करू. आता काय आहे की मी 1996 मध्ये टाटा मोटर्स लागलो होतो. 1997 साली मी टाटा मोटर्सला तिथं युनियनचा प्रतिनिधी मधून निवडून आलो. सलग 5 वेळा मी त्या ठिकाणी निवडून आलोय. तर त्या ठिकाणी एक मोठी कॅन्टीन आहे. तिथं जवळजवळ 30,000 लोकांचं जेवण केलं जातं. तर तिथं वेगवेगळे मसाले लागतात, पापड लागतात, चटणी लागते. तर त्या माध्यमातून टाटा मोटर्सच्या माध्यमातून सुद्धा आम्ही ह्या भागात काही लोकांना रोजगार देण्याचा प्रयत्न आम्ही 100% करू. महिला गृहउद्योग स्थापन करून आपण त्या ठिकाणी लोकांना, महिलांना रोजगार देण्याचं आपण काम करू. हे म्हणजे खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकतं. हा, होऊ शकतं. आज पिंपरी चिंचवड असेल किंवा आपली कागलची 5 स्टार MIDC असेल, या ठिकाणी मोठमोठे कंपनी आलेल्या आहेत. परंतु तिथं त्या ठिकाणी लोकांना जे फूड लागतं किंवा पापड लागतात, लोणचे लागतात, जेवणासाठी मसाले लागतात, हे सर्व मला वाटतं बाहेर न येतात. सगळ्यात तर महत्त्वाचं त्याची निर्मिती आपण आपल्या भागात, खेडेगावात करून त्याचा पुरवठा त्या लोकांना करायचं मानस आम्ही ठेवलाय. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं घर बसल्या महिलांना हे गोष्टी मिळाल्या तर त्याची मागणी देखील खूप आहे. घर बसल्या महिलांना रोजगार उपलब्ध होईल. बरोबर. निवडणूक साहेब 5 दिवसांवरती आहे. एकूण एक वातावरण बघता उद्याच्या 9 तारखेला निकाल काय लागेल, तुम्हाला काय वाटतं? निकाल हा 100% आमचा विजय निश्चित आहे. कारण गेल्या 10 वर्षापासून आम्ही या ठिकाणी कष्ट करतोय, फिरतोय, समाजामध्ये वावरतोय. या ठिकाणी गणेशोत्सवाची मंडळ असतील किंवा दिवाळीमध्ये आम्ही वेगवेगळ्या समाजामध्ये जाऊन त्यांच्याबरोबर आम्ही आनंद व्यक्त केला किंवा दिवाळी साजरी करतो. वेगवेगळ्या स्पर्धा भरून गेल्या 5-6 वर्षामध्ये आम्ही गुणगौरव समारंभ केले. विद्यार्थ्यांशी संपर्क साधला. विद्यार्थ्यांचे संपर्क साधत असताना त्यांच्या शिक्षकांबरोबर सुद्धा आमचा संपर्क झाला. म्हणजे खेळाडू असतील, क्रिकेटच्या स्पर्धा असतील किंवा फुटबॉल स्पर्धा असतील, कुस्तीची मैदान असतील, वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही लोकांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळे लोकांना माहिती आहे किंवा प्रकाश मुगडे हे लोकांमध्ये राहणारा माणूस आहे, ग्राउंडवरती काम करणारा माणूस आहे, शेतकऱ्यांबरोबर राहणारा माणूस आहे. त्यामुळं शेतकऱ्यांचा आणि इथल्या कामगारांचा आवाज मी 100% उठवायचा मी प्रयत्न करणार. हे शेतकऱ्यांना पण माहिती आहे, कामगारांना पण माहिती आहे. गेल्या मागच्या 17-18 वर्ष मी टाटा मोटर्सचं कामगारांचं नेतृत्व केल्यामुळं मला कामगारांचं आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाची चांगली जाण असल्यामुळं हे लोकांना चांगलं माहिती आहे. त्यामुळे लोक आम्हाला 100% विजय करतील याची आम्हाला खात्री आहे. आदरणीय PN पाटील साहेब असताना सुद्धा तुम्ही त्यांच्या गटात होतात, त्यांचं इथलं नेतृत्व बघत होतात. साहेबांच्या जाण्यानंतर राहुल पाटील भैयांच्या माघारी त्यांचे ढाल बनून तुम्ही इथलं नेतृत्व करताय, त्यांना बळ देताय, निष्ठावंत म्हणून तुमची ओळख आहे. एवढी निष्ठा कशी काय साहेब? कसं आहे की PN पाटील साहेबांचा एक आदर्श आमच्या डोळ्यासमोर आहे की साहेबांकडे कुठलाही माणूस गेला की तो कुठल्या पक्षाचा आहे किंवा तो कुठल्या गटाचा आहे हे साहेबांनी कधीच बघितलं नाही. हे आमच्या ओरिजिनल इथं येतं. साहेबांच्या गॅरेजवर गेलं किंवा बोंद्रे बँकेत गेलं की एखादा साहेबांकडे काम एखादं सांगितलं, म्हणजे कलेक्टर ऑफिसला असू दे, तहसीलदार ऑफिसला असू दे, की साहेब पहिलं त्या शेतकऱ्याला किंवा कामगाराला हे विचारतात
की तुझं गाव कुठलं आणि काम काय आहे, तुझा पक्ष आणि तू कुठल्या गटाचा हे साहेबांनी कधीच विचारलं नाही. त्यामुळे साहेबांचं जे नेतृत्व साहेबांनी केलं की कुठल्या गटातटाचा विचार न करता, पक्षाचा विचार न करता, गोरगरीब शेतकऱ्यांना, गोरगरीब कामगारांना, गोरगरीब व्यापाऱ्यांना कसा न्याय देता येईल, त्यांच्या पावला पाऊल ठेवून राहुलभाई आज ह्या जिल्ह्यामध्ये नेतृत्व करतायत. आणि त्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणे उभे राहून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करणार आहोत. काय वाटते तुम्हाला PN पाटील साहेबांच्या विषयी? नाही, PN पाटील साहेबांनी बघा, आज PN पाटील साहेब मागच्या तुम्ही बघितलं 40 वर्षामध्ये PN साहेबांनी कशा पद्धतीने काम केले. बोंद्रे दादा बँक असेल, निवृत्ती संघ असेल, राजीवजी गांधी सूतगिरण असेल, अशा वेगवेगळ्या संस्था, मला वाटतं हजारो संस्था साहेबांनी स्थापन केल्या. शेतकऱ्यांना विविध सोसायट्या स्थापन करून दिल्या, दूध संस्था स्थापन करून दिल्या. आणि त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना कसा रोजगार मिळेल किंवा त्यांना 4 पैसे घरामध्ये कसे येतील याचा विचार करून साहेबांनी राजकारण केलं. साहेबांनी जातीपातीचं राजकारण तर कधीच केलं नाही. तर साहेबांच्या माघारी बघा, तुम्ही कुठल्याही भागात जावा, त्यांच्या मागे सर्व समाज आणि सर्व जाती धर्माची माणसं आहेत. त्यामुळं PN साहेबांचा हा आदर्श जिल्ह्यामध्ये कुणीच देऊ शकत नाही. आज तुम्ही बघा की PN साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी सर्वांची म्हणून आम्ही राहुलभाईंच्या मागे ठामपणे उभा राहिलो. परंतु राहुलभाई या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये केवळ 1000 ते 1200-1500 मतांनी पराभूत झाले. परंतु तशी परिस्थिती आज नाहीये. तुम्ही बघा, आज साहेबांच्या माघारी आमची जबाबदारी म्हणून सर्व जनता काँग्रेसमध्ये असताना आणि नसताना, साहेब ज्यावेळेस जिवंत असताना किंवा साहेब हयातीमध्ये असताना काँग्रेस कमिटीमध्ये सुद्धा साहेबांचा फोटो त्या काँग्रेसच्या पुढाऱ्यांनी लावला नव्हता. परंतु आज तुम्ही बघा की आज संपूर्ण जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त बऱ्याचशा पक्षांच्या पोस्टरवरती किंवा फ्लेक्सवरती साहेबांचा फोटो झळकतोय. आज आमच्या ह्या तालुक्यामध्ये सुद्धा, ह्या मतदारसंघात सुद्धा काँग्रेसचे उमेदवार आहेत, काँग्रेसच्या नेतृत्वाखाली ते उमेदवार आहेत, काम करतायत. परंतु त्यांच्या पोस्टरवरती साहेबांचा फोटो आहे. परंतु जे उमेदवार आहेत त्यांनी काँग्रेस पक्षाचा कधीही प्रचार केला नाही. तुम्ही बघा, माहिती घ्या. पण आज साहेबांचा फोटो वापरून हे लोक मतं मागतायत. म्हणजे खरोखर लाजिरवाणी गोष्ट आहे की साहेबांच्या हयातीमध्ये यांनी कधी फोटो टाकला नाही, पण आज मात्र निवडणुकीला हे लोक मतं मागण्यासाठी साहेबांच्या फोटोचा वापर करतायत. आणि राहुल भैयांना डॅमेज करण्यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे त्यांचा. नाही, ह्या सगळ्या गोष्टी आल्या राजकारणाच्या. एका बाजूला आपण म्हणतोय की राजकारण म्हटल्यावरती काही गोष्टी बरोबर वाटतात, काही गोष्टी चुकीच्या वाटतात, ह्या सगळ्या गोष्टी मान्य आहेत. पण साहेब, काम म्हणून किंवा माणूस म्हणून ज्या वेळेला एखादा माणूस विचार करतो त्यावेळेला तो काम करणाऱ्या माणसाला मतदान करतो किंवा काम करणाऱ्या माणसाला पुढे गेला पाहिजे ही एक भावना ठेवतो, धारणा ठेवतो. मग अशा पद्धतीनं काम करणारा माणूस म्हणून तुमची या भागामध्ये ओळख आहे. ही ओळख काय काल आज उद्या निर्माण झालेली नाही. कितीतरी वर्ष ह्याच्या मागे तुमचं ते कष्ट आहे. आणि ही कामाची ओळख मिळवण्यासाठी तुमच्या कामाची नेमकी पद्धत कशी असते? कसं आहे बघा, आता पूर्वीपासून मी सुद्धा आहे ना, म्हणजे ज्या पद्धतीने PN पाटील साहेबांचं काम होतं त्या पद्धतीनं मी काम करतोय. मी कधीही माझ्याकडे माणूस एखादा कामाला आला तर मी त्याला कुठल्या पक्षाचा आहे किंवा कुठल्या गटाचा मी कधी विचारत नाही. टाटा मोटर्स मध्ये सुद्धा मी असताना आपल्या ह्या मतदारसंघातली नाही म्हणजे तर 400-500 मुलं मी टाटा मोटर्सला पुण्यामध्ये लावली, वेगवेगळ्या कंपनीत लावली. मग आता त्यावेळेस काय मला आमच्या भागातल्या लोकांनी निवडून दिलं नव्हतं, मला टाटा मोटरच्या कामगारांनी निवडून दिलं होतं. तरी पण मी माझ्या कुठेतरी माझी जबाबदारी आहे, बाबा माझ्या भागाचा विकास झाला पाहिजे, माझ्या भागातल्या लोकांना रोजगार मिळाला पाहिजे. त्या भावनेनं मी पूर्वी 2000 पासून मी ह्या भागाशी अटॅचमेंट झाली. मी पूर्वी गावाकडे यायचो, एक 2002, 3, 4, 5, 6, 7 पर्यंत पूर्ण मी ना पुण्यात असायचो. पण 2007 पासून माझी गावाकडची अटॅचमेंट वाढली. गावाकडे आलो की माझ्या घरात पूर्ण अशी बैठक बसली अशी सगळ्यांची. मी 10वी पास आहे, मी ITI केलाय, मी डिप्लोमा केलाय, मी इंजिनियर आहे. जॉबसाठी माझ्याकडे लोक यायची आणि मी त्यांच्यासाठी मी 100% टाटा मोटर्समध्ये नाही तर महिंद्रामध्ये कर, महिंद्रामध्ये नाही जनरल मोटर्समध्ये कर, जनरल मोटर्समध्ये नाही ओक्सवॅगनला कर, अशा वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये आम्ही प्रतिनिधित्व केल्यामुळं तिथं प्रत्येकाला रोजगार देण्यासाठी मी प्रयत्न केलाय. आणि माझ्याकडे येणारा माणूस
हा कुठल्या पक्षाचा आहे मी कधीच बघितलं नाही. म्हणजे जसं PN साहेबांचं काम होतं त्या पद्धतीचं काम आपण केलंय. म्हणूनच आज या ठिकाणी आमच्या गावात सुद्धा जर तुम्ही बघितलं, आज 2200 आमच्याकडे आज 2200 मतं आहेत बरोबर आमच्या खटाणे गावात. बरोबर. सांगरूळ सारख्या ठिकाणी 7,500 मतं आहेत, भैरवेश्वर सारख्या ठिकाणी 3,000 मतं आहेत. परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेत्यांनी, विशेष करून राहुल भैया आणि राजेश दादा या दोन भावांनी माझी निवड केली. तर त्याच्यातच सर्व भागानं समजून गेलेत की हा माणूस गेले 10-12 वर्ष सामाजिक कार्य करतोय. म्हणूनच राहुल भैया आणि राजेश दादांनी त्याला न्याय दिलेला आहे. आणि आज त्याला न्याय दिलाय ते एखाद्या बारक्या गावाला हे पक्षाने जेव्हा जबाबदारी दिलेली आहे की बाबा तुम्हाला आम्ही एक संधी देतो, तर ह्याची जाण सर्वांना आहे. सांगरुळकरांना पण आहे, खाटांगळेकरांना पण आहे आणि आमच्या पूर्ण 12 वाड्या आहेत. सर्वांना जाण आहे की छोट्याच्या गावामध्ये प्रतिनिधित्व करण्यासाठी राहुल भाईंनी जबाबदारी टाकली. त्यामुळे संपूर्ण भागातील आमची लोक सर्वांचा पाठिंबा या ठिकाणी मला मिळत आहे. एका बाजूला बघितलं तर साहेबांनी घालून दिलेली जी विचारधारा आहे त्या विचारधारेवरती चालण्याचा कुठे ना कुठेतरी प्रयत्न आपण करतो. साहेब, निवडणुकीमध्ये कोणत्या मुद्द्यांवरती आपण ही निवडणूक लढत आहात आणि आता उद्याच्या ह्या लोकांना आव्हान काय कराल या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती? हे बघा की आज तसं जर पाहिलं तर आपल्या ह्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये भाजप असेल, शिवसेना असेल किंवा आमचा राष्ट्रवादी पक्ष असेल, ही तशी तिन्ही पक्ष केंद्रामध्ये आणि महाराष्ट्र राज्यात युती सरकारमध्ये आहेत. बरोबर. परंतु कसं आहे की जो जिता वही सिकंदर, शेवटी जिल्ह्यामध्ये जिल्हा परिषदेच्या निवडणुका झाल्यानंतर हे तिन्ही पक्ष एकत्र येणार आहेत. बरोबर. परंतु आज या ठिकाणी आम्ही काम करत असताना शेवटी प्रत्येकाला कुठे ना कुठे संधी मिळावी ही अपेक्षा असते. म्हणून मी उभा आहे, माझ्या विरोधातले लोक सुद्धा उभे आहेत. आम्ही एकमेकावर कुठेही कधी टीका केलेली नाही. परंतु आज माझ्या विरोधी जे उमेदवार आहेत त्यांच्याकडे साखर कारखान्याचं नेतृत्व आहे. ते आज कारखान्यामध्ये उपाध्यक्ष म्हणून काम करतात, व्हाईस चेअरमन म्हणून काम करतात. मग माझं काय आव्हान आहे लोकांना की त्यांना एक संधी तुम्ही पूर्वी दिलेली आहे. ते व्हाईस चेअरमन आहेत कुंभी कासारी साखर कारखान्याचे, तर त्यांनी तिथलं नियोजन बघावं चांगलं, जेणेकरून तिथल्या कामगारांचा रोज महिन्याला पगार मिळावा, तिथल्या कामगारांची ग्रॅज्युटी मिळावी, शेतकऱ्यांना ऊसाला दर चांगला मिळावा. त्यांच्यावर भरपूर जबाबदारी आहे. त्यामुळं त्यांना जबाबदारी न देता ही जबाबदारी ह्या मतदारसंघाची मला दिली तर अतिशय चांगल्या पद्धतीचं काम आम्ही या ठिकाणी करू शकतो. भाषणात देखील बघितलं साहेब कुठेही टीका नसते तुमची. नाही, टीका काय करून कसं आहे, मला असं म्हणायचं आहे कुठल्याही पक्षाचे असू दे, उमेदवारांनी एकमेकावर टीका करण्यापेक्षा आपण कामं काय करणार आहे, आपल्या भागाचा विकास कसा करायचा ह्याच्यावर भर दिला पाहिजे. बरोबर. एकंदरीत आव्हान हेच राहील आपल्या लोकांना. खरं बघायला गेलं तर केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून आज आपण प्रकाश मोगडे दादा असतील, वहिनी असतील यांच्यासोबत संवाद साधला. त्यांचं जे काही व्हिजन आहे मतदारसंघाला धरून काय नियोजन आहे, खरं बघायला गेलं तर दादांनी एक मगापाशी प्रश्न मांडला की मेन जो इथला प्रश्न आहे तो म्हणजे पाण्याचा प्रश्न. आणि प्रचार शुभारंभाच्या दिवशीच आदरणीय हसन मुश्रीफ साहेबांनी देखील तुम्हाला शब्द दिलेला आहे की तो गाळ काढण्याचं काम आहे ते मी शब्द देतो, अशा पद्धतीचा एक शब्द दिलेला आहे. आणि काम खूप चांगलं आहे या व्यक्तीचं. आणि हे व्यक्तिमत्व काय आहे, कशा पद्धतीने यांचं काम आहे किंवा यांचं व्हिजन काय आहे ते आपण केके न्यूज चॅनेलच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तुर्तास तरी या व्हिडिओसह या मुलाखतीसह मी इथं थांबतो. तुम्हाला हा व्हिडिओ कशा पद्धतीने वाटला आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. केके न्यूज चॅनेलसाठी कॅमेरामन सचिन वरेकर यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद.